नमस्कार मित्रांनो, पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आपण या व्हिडिओमध्ये 2022चा क्वेश्चन पेपर जो आहे इतिहास आणि भूगोल, इतिहास आणि राज्यशास्त्राचा म्हणजेच पॉलिटिकल सायन्स आणि हिस्ट्रीचा जो पेपर आहे, पेपर 1 सामाजिक शास्त्र किंवा SST पेपर 1 2022चा, तर तो बघणार आहे. तर चॅनलवरती प्लेलिस्ट बनवलेली आहे. तर त्या प्लेलिस्टमध्ये पूर्ण हे 2022, त्याच्यानंतर 2023 आणि 2024चा जो पेपर आहे पार्ट 1 किंवा पेपर 1 SST किंवा सामाजिक शास्त्र, तर ते सर्व व्हिडिओ चॅनलवरती लाईव्ह आहेत. तर तुम्ही त्या व्हिडिओचा अभ्यास करा किंवा त्या व्हिडिओ पाहून तुम्ही तुमच्या पद्धतीने अभ्यास चालू ठेवा. तर तुम्हाला परीक्षेसाठी शुभेच्छा. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करा, कारण या व्हिडिओचा, या प्लेलिस्टचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. तर आपण सुरुवात करूयात. जसं की नेहमीप्रमाणे सांगतो त्याप्रमाणे ज्यावेळेस पेपर हातात भेटतो त्यावेळेस तुम्ही पहिल्यांदा काय सूचना वाचून घ्यायच्या आहेत, त्यानंतरच तुम्ही पेपरला सोडवायला सुरुवात करायची आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचे जे वन लाईनर किंवा फिल इन द ब्लँक्स असतील तर ते तुम्हाला पूर्ण वाक्यामध्ये उत्तर लिहायचे. जसं की हा प्रश्न आहे तर त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला नुसतं वन किंवा एक सिंगल वर्ड लिहून चालणार नाही, तर तुम्हाला पूर्ण शब्दामध्ये, पूर्ण वाक्यामध्ये त्याचं उत्तर लिहावं लागणार आहे. तर चला स्टार्ट करूयात. पहिला प्रश्न बघा. 2022चं क्वेश्चन पेपरचं आपण डिस्कशन करतोय किंवा ॲनालिसिस करतोय, आन्सर की बघतोय किंवा आन्सर शीट बघतोय. तर ॲज पॉसिबल आपण जेवढे होतील तेवढे शक्य शॉर्ट बट स्वीट उत्तर देण्याचा प्रयत्न करतोय. लेंदी उत्तर टाळायचं आहे, कारण आपल्याला ते पुस्तकामध्ये सुद्धा भेटणार आहेत. फक्त पॅटर्न काय, तर क्वेश्चन पेपर कशा पद्धतीनं असतो, प्रश्न कशा पद्धतीने विचारले जातात, या पद्धतीचा आपण इथे आढावा घेणार आहे. कारण जेणेकरून तुम्हाला एक रोडमॅप भेटू शकतो आणि जास्तीत जास्त तुम्हाला परीक्षेमध्ये मार्क पाडता येतात आणि अभ्यास चांगला, लास्ट मोमेंटला अभ्यास चांगला करता येतो आपल्याला. तर पहिला प्रश्न आहे, तर त्यामध्ये काय, तर हे इंग्लिश मिडियमचे क्वेश्चन पेपर आहे, तुम्हाला समजेल, एवढं अवघड नाही ते, मराठीमध्ये सुद्धा त्याचं होईल. तर चूज द करेक्ट ऑप्शन फ्रॉम द गिवन ऑप्शन अँड कम्प्लीट द सेंटेन्स. तर हे मराठीमध्ये योग्य पर्याय निवडा असं आहे. तर त्यामध्ये पहिला क्वेश्चन आहे, तर फर्स्ट इंडियन न्यूजपेपर इन द इंडिया वॉज स्टार्टेड बाय. तर फर्स्ट न्यूजपेपर काय इंडियामधलं कधी चालू झालं किंवा कोणतं चालू झालं, तर ते बघा. तर त्याचं नाव आहे जेम्स ऑगस्टस हिकी हे जे नावाचं आहे ना, ते पहिलं न्यूजपेपर आहे, इंग्लिश न्यूजपेपर इंडियामध्ये. त्यानंतर दुसरा क्वेश्चन आहे, द फर्स्ट डायरेक्टर जनरल ऑफ आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया. तर कोण आहे ते फर्स्ट डायरेक्टर, तर त्यांचं नाव आहे अलेक्झांडर कनिंघम, हे त्यांचं नाव आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, तिसरा प्रश्न, द फर्स्ट म्युझियम इन इंडिया इज. इंडियामधलं जे फर्स्ट म्युझियम आहे, संग्रहालय आहे, तर त्या संग्रहालयाचं नाव काय, भारतीय संग्रहालय किंवा इंडियन म्युझियम असं त्या म्युझियमचं नाव आहे. ते कोलकात्यामध्ये आहे. दुसरं आहे, तर चुकीची जोडी ओळखायची आहे तुम्हाला, फाइंड आउट द रॉंग पेअर. तर रॉंग पेअर जे आहे, पहिल्या क्वेश्चनमधली रॉंग पेअर जी आहे ती इब्न बतूता ही रॉंग पेअर, म्हणजे तुमचं उत्तर काय असणार आहे, हे 3 नंबरचं ऑप्शन उत्तर असणार आहे. त्यानंतर क्वेश्चन 2 मध्ये तुमचं उत्तर काय असेल, तर रॉंग पेअर तुमची कोणती असणार आहे क्वेश्चन 2 मध्ये, हे आटापाट्या जे गेम आहे, तर तो चुकीचा ऑप्शन असणार आहे, म्हणजे करेक्ट ऑप्शन असणार आहे आपलं, म्हणजे उत्तर आपलं हे असणार आहे. त्यानंतर पुढचं तिसरं, तर हे जेम्स हॅके आहे ना. त्यानंतर हे दुसरं 3-4 ऑप्शन आहे, तर त्या ऑप्शनमधून तुम्हाला एक चुकीची जोडी कोणती आहे, तर त्यामध्ये भाऊ महाजन जे आहे ना, ते ऑप्शन करेक्ट आहे यासाठी. त्यानंतर प्रश्न क्रमांक किती 2 नंबरचा आहे, तर तो तुम्हाला काय करायचं आहे, कम्प्लीट द कन्सेप्ट चार्ट किंवा ना कन्सेप्ट चार्ट किंवा फ्लो चार्ट जे असेल किंवा मॅप किंवा वेब असेल, तर ती कम्प्लीट करायची. तर त्यामध्ये दिलेलं आहे त्यांनी की कम्प्लीट द फॉलोइंग टाईमलाईन रिगार्डिंग एन्सायक्लोपीडियाज रिलेटेड टू हिस्ट्री सब्जेक्ट. तर इथे इसवी सन काय असणार आहे, भारतीय प्राचीन अधिकोश किंवा भारतीय प्राचीन ऐतिहासिक कोश जे आहे, तर त्याचं कधीचं आहे इयर, तर ते 1876 असं इयर आहे त्याचं. त्यानंतर 1932 मध्ये काय होतं, म्हणजे काय स्टार्ट झालं, तर भारतवर्षीय प्राचीन चरित्रकोश चालू झाला. भारतवर्षीय प्राचीन चरित्र, मी सांगतोय तुम्ही लिहून घ्या, भारतवर्षीय प्राचीन चरित्रकोश असं 1932 मध्ये स्टार्ट झालं. त्यानंतर भारतीय मध्ययुगीन चरित्रकोशची स्टार्ट कधी झालेली आहे, तर ते 1937 असं आहे. त्यानंतर इथं काय 1876, त्याच्यानंतर लास्ट 1946ला काय आहे, तर भारतीय अर्वाचीन चरित्रकोश असं एक स्टार्ट झालेलं आहे. तर हे झाला पहिला फ्लोचार्ट. 3 फ्लोचार्ट दिलेले असतील किंवा 3 चार्ट बनवायचे दिलेले असतील, त्यापैकी 2 तुम्हाला करायचे. पहिला झाला. दुसऱ्याचं उत्तर काय, इंटरनॅशनल स्पोर्ट्स कोणते आहेत, तर ते लिहायचे. हे एकदम सोपं आहे, तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. जसं की फुटबॉल असेल, त्यानंतर क्रिकेट असेल आपलं सगळ्यांच्या आवडीचं, त्यानंतर हॉकी असेल, त्यानंतर टेबल टेनिस असतील, हे सगळे जे आहेत ते इंटरनॅशनल गेम्स आहेत. हे झालं चार्ट दुसरा, क्वेश्चन दुसरा. त्यानंतर तिसरा क्वेश्चन आहे, कम्प्लीट द फॉलोइंग कन्सेप्ट चार्ट. तर त्यामध्ये दिलेले
टँजिबल कल्चरल हेरिटेज साईट्स, म्हणजे जे मूर्त हेरिटेज साईट्स आहेत इंडियामधले, तर ते कोणते कोणते आहेत, तर त्याच्यामध्ये काय येणार, प्राचीन प्रार्थनास्थळे किंवा प्राचीन स्थळे, त्याच्यानंतर वस्तू, त्यानंतर वस्तू आणि वास्तूमध्ये फरक आहे. वस्तू म्हणजे तुमचं जे थिंग्स आहेत, गुड्स आहेत, तर ते आल्या, आणि वास्तू म्हणजे ते बिल्डिंग्स वगैरे असल्या तर ते मॉन्युमेंट्समध्ये वास्तू आल्या. त्यानंतर शिल्पे असतील, सगळ्यांचा समावेश कशामध्ये होतो, टेंजेबल कल्चरल हेरिटेज किंवा मूर्त वारसा, जागतिक वारसा किंवा सांस्कृतिक वारसा याच्यामध्ये. क्वेश्चन नंबर बी आहे 2 मधला, तर शॉर्ट नोट्स आहेत, म्हणजे टिपा लिहायचे तुम्हाला. पहिला आहे 1, 2, 3 दिलेले, त्या 3 पैकी तुम्हाला 2 लिहायचे असतात, ज्याप्रमाणे 4 मार्क आहेत त्यांना 2 प्रश्नाला. त्यानंतर तिसरा क्वेश्चन आहे एक्सप्लेन द फॉलोइंग सेंटेन्स विथ रिझन. सकारण लिहायचं आहे तुम्हाला या प्रश्नांचं. किती प्रश्न दिलेले आहेत, 4 प्रश्न दिलेले आहेत, त्यापैकी तुम्हाला 2 जे जमतील ते लिहायचे, व्यवस्थित टू द पॉईंट उत्तर लिहायचे, आउट ऑफ मार्क पडत असते 4 पैकी 4. पुढचा काय प्रश्न, तर तो प्रश्न आहे रीड द फॉलोइंग एक्स्ट्रॅक्ट अँड आन्सर द क्वेश्चन्स बिलो. हे तुम्हाला पॅसेज दिलेले तो वाचायचा आहे, आणि त्याच्यानंतर पॅसेजवरची उत्तरं लिहायची आहेत. स्टेप बाय स्टेप तुम्हाला व्यवस्थित पॅसेज वाचायचं आहे, आणि त्याच्यानंतर दिलेल्या प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत. तर पहिला प्रश्न काय, वेअर वॉज द सहागौरा कॉपर प्लेट फाउंड. तर त्याचं उत्तर बघा इथं आहे. तर कुठलं फाउंड झालेले सहागौरा जे हे कॉपर प्लेट आहेत ते कुठं सापडलेले, तर डिस्ट्रिक्ट गोरखपूर, उत्तर प्रदेशमध्ये आहे ना, या ठिकाणी ते. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे इन विच स्क्रिप्ट इज सहागौडा कॉपर प्लेट. म्हणजे कोणत्या लिपीमध्ये आहे सहागौडा जे प्लेट आहे, तर ते कोणत्या लिपीमध्ये अस्तित्वात आहे, तर ते ब्राह्मी लिपीमध्ये ते अस्तित्वामध्ये आहे. तर त्याचं उत्तर बघा इथेच असेल, इन्स्क्रिप्शन. त्यानंतर पुढचं ऑप्शन काय, हे इथे आहे त्याचं उत्तर. हे बघा, द इन्स्क्रिप्शन ऑन इट इज इन ब्राह्मी स्क्रिप्ट. ब्राह्मी लिपीमध्ये हे जे सहागौरा प्लेट आहे तर ते अस्तित्वात आहे. त्यानंतर लास्ट प्रश्न आहे एक्सप्लेन द इम्पॉर्टन्स ऑफ सहागौरा कॉपर प्लेट ॲट द सोर्स ऑफ हिस्ट्री. हिस्ट्रीचा म्हणजे त्याचा उपयोग काय आहे ना, सहागौरा प्लेटचं काय इम्पॉर्टन्स आहे, का महत्त्व काय, तर ते लिहायचे तुम्हाला इथं. तर त्याचं उत्तर आहे द इन्स्क्रिप्शन records a royal order that the grains stored in the granary should be described carefully. It is supposed to be suggestive of precaution taken in the times of famine. म्हणजे दुष्काळाच्या काळामध्ये किंवा दुष्काळजन्य परिस्थितीमध्ये कसं बाहेर पडता येतं आपल्या दुष्काळजन्य परिस्थितीतून, तर त्यासाठी काय काळजी घ्यावी लागते, हा संदेश आपल्याला या स्क्रिप्टमधून किंवा या लिपीमधून आपल्याला भेटत असतो सहागौडा कॉपर प्लेटमधून. हा झालं पॅसेजवरचे उत्तर. त्यानंतर 5वा प्रश्न आहे तुम्हाला आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स इन डिटेल. 2 क्वेश्चन्स लिहायचे 4 पैकी. या 4 पैकी तुम्हाला 2 लिहायचे आहेत, 6 मार्काला, म्हणजे 3 मार्काला 1 प्रश्न असणार आहे. इथं डिटेलिंग देण्याचा उद्देश असा आहे की ह्याची सगळी उत्तरं तुम्हाला पुस्तकामध्ये भेटतील. फक्त आपल्याला पॅटर्न चेक करायचा, म्हणजे बोर्डाचे जे प्रश्न आहेत 2022 असतील, 2023, 2024, आपण 3 वर्षाचे क्वेश्चन पेपर्स आहेत ना डिस्कशन केलेले आहेत व्यवस्थितपणे. जर इथं उत्तरं देत बसलो, ते पुस्तकामध्ये आहेत, तर व्हिडिओ मोठा होईल आणि त्यानंतर तुम्हाला बोर सुद्धा होऊ शकते. त्यामुळं आपण शॉर्ट बट स्वीटमध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न केलेला आहे. क्वेश्चन नंबर 6, आता क्वेश्चन नंबर 1 ते क्वेश्चन नंबर 5 हा हिस्ट्रीच्या रिलेटेड आहे, आणि क्वेश्चन 6 पासून पुढं हे आपल्याला पॉलिटिकल सायन्स किंवा राज्यशास्त्राच्या संदर्भामध्ये क्वेश्चन्स बघायला भेटतील. तर पहिला क्वेश्चन आहे त्याचा फिल इन द ब्लँक्स किंवा चूज द करेक्ट ऑप्शन म्हणून. तर तो पहिला प्रश्न आहे द इसेन्स ऑफ डेमोक्रेसी. डेमोक्रेसीचं इसेन्स काय, म्हणजे लोकशाहीला सगळ्यात जास्त गरज कुठल्या गोष्टीची आहे या 4 ऑप्शन्सपैकी, तर ते आहे डिसेंट्रलायझेशन ऑफ पॉवर. म्हणजे सत्तेचे विकेंद्रीकरण करणे हेच सगळ्यात मोठी गरज किंवा एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे लोकशाहीच्या दृष्टिकोनातून. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे इन द प्री इंडिपेंडन्स पिरियड डॅश ट्राईब फ्रॉम ओरिसा रिवोल्टेड अगेन्स्ट द ब्रिटिश रूल. म्हणजे इंग्रजांच्या विरोधामध्ये स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये खालीलपैकी कुठल्या जी आदिवासी जमात आहे त्यांनी लढा उभारला होता, तर ती कोणती जात म्हणजे कोणती जमात आहे, ट्रायबल जमात आहे, तर ती गोंड. ऑप्शन बी याचं उत्तर असणार आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 7 हे जे तुम्हाला सकारण लिहायचं आहे ना, स्टेट वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू ऑर फॉल्स, गिव्ह रिझन. काढून द्यायचे तुम्हाला, काय कारण आहे, चूक असेल तर काय चूक आहे आणि बरोबर असेल तर का बरोबर आहे. तर तुम्हाला 2 उत्तर लिहायचे 3 पैकी. पुढचं आहे राईट द फॉलोइंग कन्सेप्ट राईट करायचं, म्हणजे टिपा लिहायचे तुम्हाला 2 दिलेले आहेत, तर त्यापैकी 1 लिहायचे आहे. त्यानंतर 8B मध्ये क्वेश्चन नंबर 8B मध्ये कम्प्लीट द फॉलोइंग फ्लो चार्ट कम्प्लीट करायचं आहे. प्रोसेस ऑफ इलेक्शन प्रोसेस तुम्हाला आहे ना पूर्ण करायचे. काय दिले, इस्टॅब्लिशमेंट ऑफ कॉन्स्टिट्युएन्सीज हे पहिले दिले, तर त्याच्यामध्ये काय येणार, मतदारसंघाची निर्मिती, त्यानंतर मतदार याद्या तयार करणे, मतदार याद्या
तयार करणे. त्याच्यानंतर पुढचं आहे उमेदवारांकडून नामांकन पत्र छाननी. त्यानंतर इथे येणार निवडणुकीचा प्रचार करणे. त्याच्यानंतर निवडणुकीचा प्रचार झाल्याच्या नंतर तुम्हाला काय असणार आहे तर प्रत्यक्ष मतदान करणे आणि प्रत्यक्ष मतदान झाल्यानंतर केलेल्या मतदानाची काय मतमोजणी करणं हे काम आहे. अजून काही प्रोसेस आहे. हा क्वेश्चन रिपीट आहे 2023ला बहुतेक आलेला प्रश्न आहे हा. त्यानंतर पुढचा फ्लो चार्ट आहे तुम्हाला कम्प्लीट द फॉलोइंग कन्सेप्ट डायग्राम आणि हा कन्सेप्ट डायग्राम तुम्हाला कम्प्लीट करायचा आहे. तर काय ह्याच्यामध्ये रिजनल पार्टीज इन महाराष्ट्रातल्या रिजनल पार्टीज कोणत्या आहेत तर त्यांची नावं तुम्हाला लिहायची आहेत ह्या बॉक्समध्ये. तर पहिले ॲज इट इज बॉक्स तुम्हाला ड्रॉ करायचं आहे आन्सर शीटमध्ये. तर शेतकरी कामगार पक्ष आहे, शेतकरी कामगार पक्ष. त्याच्यानंतर समाजवादी पक्ष असेल, त्याच्यानंतर शिवसेना असेल, त्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आहे, त्यानंतर नॅशनल कॉन्फरन्स आहे, त्यानंतर आसाम गण परिषद. म्हणजे हे सगळे प्रादेशिक पक्ष आहेत, पण महत्त्वाची गोष्ट कोणती तर महाराष्ट्रामध्ये शिवसेना आहे, त्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आहे आणि शेतकरी कामगार पक्ष तसेच समाजवादी पक्ष ही सगळी महाराष्ट्रातली आणि बाकीचे आसाम गण परिषद, नॅशनल कॉन्फरन्स वगैरे पूर्ण भारतातील प्रादेशिक पक्ष आहेत ते म्हणजे रिजनल पार्टीज आहेत. अशा पद्धतीनं आपल्याला 2022चा हा क्वेश्चन पेपर आहे. पुढचा 9th नंबरचा क्वेश्चन आहे आन्सर इन ब्रीफ म्हणजे थोडक्यात उत्तरे लिहायचे. तुम्हाला 2 पैकी कुठला तरी एक क्वेश्चन्स लिहायचं आहे. क्वेश्चन तुम्ही वाचा व्यवस्थित आणि ट्राय टू अंडरस्टँड मतलब तुम्ही पुस्तकामध्ये व्यवस्थित त्याचे उत्तर पहा आणि हे जे 2022-2023 आपण डिस्कशन केलेलं आहे क्वेश्चन पेपरचं ह्याचा तुम्हाला नक्कीच परीक्षेमध्ये पुरेपूर फायदा होईल अशी अपेक्षा करतो. जर चॅनलवर पहिल्यांदा आलास तर सबस्क्राईब करा, आपल्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तुम्हाला परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा आणि या परीक्षेमध्ये सगळ्याच पेपरमध्ये तुम्हाला चांगल्या पद्धतीने मार्क पाडावेत आणि ज्या परीक्षेमध्ये ज्या पेपरला पॉसिबल आहे तर त्या पेपरला तुम्हाला आउट ऑफ मार्क पडावेत. जसे की SST मध्ये 40 पैकी 40, सायन्समध्ये 40 पैकी 40, त्याच्यानंतर मॅथमध्ये 40 पैकी 40, भाषा विषयाच्या पेपरमध्ये जास्तीत जास्त म्हणजे आउट ऑफ मार्क नाही पडू शकत. 80 पैकी तुम्हाला मिनिमम 72, 74 अशा पद्धतीनं मार्क पडत असतात. तर परत एकदा परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू, धन्यवाद.